हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर. आज आपण बनवणार आहोत ताकाची कढी. सरळ, सोपी आणि चवीला उत्तम अशी ताकाची कढी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी येथे अर्धा लिटर अमूल ताकाचे पॅकेट आणलेले आहे. ते येथे घेऊयात. हे ताक एका भांड्यात घेतलेले आहे आणि नंतर या ताकामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे. नंतर अर्धा चमचा मीठ घातलेले आहे आणि अर्धा चमचा साखरही घातलेली आहे. आता हे सर्व एकत्र करून मिश्रणाला एकजीव केलेले आहे. ते चांगले एकत्र केलेले आहे. तुम्ही बघतच असाल. यानंतर आता आपण याला फोडणी देणार आहोत. त्यासाठी मी एका भांड्यात 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा राई घातलेली आहे आणि ते तेलात चांगले तडतडू द्यायचे आहे. राई आणि जिरे तेलात चांगले तडतडल्यावर त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत. आता त्यांना तेलात चांगले परतून घेतलेले आहे. नंतर त्यामध्ये आले लसूण पेस्ट घातलेली आहे. यांना चांगले एकजीव केलेले आहे. आता यामध्ये ताक घातलेले आहे. हे सर्व कमी गॅस करूनच केलेले आहे. ताक घालून झाल्यावर त्याला सतत ढवळलेले आहे. नंतर त्याला ताकाला एक उकळ आलेलीही आहे. ताकाला एक उकळ आल्यानंतर गॅस लगेच बंद करून घ्यावा. ताकाला जास्तही उकळू देऊ नये, नाहीतर ताक फाटले जाते. अशा प्रकारे ताकाची कढी तयार झालेली आहे. मी येथे चिरलेली कोथिंबीरही घातलेली आहे. ताकामध्ये वरून कोथिंबीर घातल्यामुळे ताकाला चांगली चवही येते आणि ते दिसायला छानही दिसते. अशी ही ताकाची कढी तुम्ही नुसती सुद्धा घेऊ शकता किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. काही जण ताक फाटू नये म्हणून बेसन घालतात, पण मी इथे बेसनाचा वापर न करता ही ताकाची कढी केलेली आहे. अशी ही ताकाची कढी तुम्ही सुद्धा बनवा, खा आणि मस्त रहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू ऑल. बाय बाय.